भाई असं नको बोलू, शुभ शुभ बोल. काय जळून गेली भाई, जळून गेली. सो भाई फायनली सगळं झालंय, सेट झालं, सगळं झालं. आता झालं पांडवलीला. अरे भाई खूप मोठे फॅन आहे, खूप मोठे फॅन आहे. अरे भाऊ चलो 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 भाई असं नको बोलू, शुभ शुभ बोल. मी त्यामुळे जास्त गाडी पळवणारच नाही आहे. तर भाई काहीच माहित नाही काय होणार आहे. फोनची एक तर भीती आहे खूप, कारण की फोन पडायला नको, दुसरं काही नाही. मला आज एक बघायचं आहे की लोकांची रिएक्शन काय असते असं काही लावल्यावर हेल्मेटवरती. मला स्वतःला माहित नाही रिएक्शन काय देतील, पण चांगलीच पाहिजे भाई. हा मी माउंट घेतला होता ऑलमोस्ट 2022 मध्ये आणि वापरतोय 2025 मध्ये. तर बघा बघा किती म्हणजे किती जास्त मोठा गॅप आहे. पहिले आम्हाला सनराईज बघायचा होता, पण सीन हा झाला की लेट झालं, 6:30 वाजून गेले आणि आता सनराईज होतोय. तर मग आम्ही ते चान्स मिस करून दिलाय. पण ठीक आहे, चालतंय भाई. तिकडे एंट्री फी नको रे, याला पार्किंग फी नको भाई. नाही रे, डाऊनफॉल चालू आहे आयुष्याचा बेकार, काय सांगू तुला. क्या बात आहे. ऐक खड्डा व्हायला का भाई, खड्डा व्हायला का. समझने वालों को इशारा कॉफी है, समझे. ठीक है. ए भाई अरे मग पोलीस मामा आले पाहिजे ना. पोलीस मामा आले का कंटेंट भेटून जाईल. आज सुरुवात दिवसाची तुमच्यापासूनच आहे. 100 आणि 125%. हॅलो गाईज, हॅलो हॅलो दीदी. हो दीदी जोरात चालली होती, म्हटलं दीदी थोडं थांबून घे नाही का. आपलं जाणं महत्वाचं आहे, काय होऊ द्या. काही बोला, आयफोनला जी स्टेबिलिटी भेटते ना ती बाकी फोनला भेटू शकत नाही. चालतं ही गाडी पे ट्रॅक जळून गेली भाई, जळून गेली. येस. तर भाई इकडं मी बोलतो, मी लास्ट टाइम आलो होतो ना तेव्हा 6वी 7वीला असेल आणि आता विचार करा आता किती मोठं होऊन गेले. तर एवढा काही फरक पडतो. बाय द वे गर्दी बघून घ्या भाई, म्हणजे इतकी युजली गर्दी नसते पण आज आहे. सीन बघा भाई. ब्लॉगर बनणं म्हणजे किती अवघड गोष्ट आहे. एवढं पब्लिक मध्ये तुम्हाला बेशरम सारखं बोलायला लागतं व्हिडिओमध्ये. आता सवय झाली की आता काय वाटत नाही मला. सोशल एन्झायटी फिअर्स यू. व्हॉट इज सोशल एन्झायटी फॉर मी ब्रो दिस इज डॉगिश. हॅलो डॉगिश भाई, नमस्ते. चालेल ना, तेव्हा बघ माहिती पडलं. शक्यच नाही भाई, ते लोकल इकडचं त्यांना समजतं सर्व. तू सांगायचं ना लोकल आहे भाई, लोकल आहे. नाही पण ते लोकल असतात ना त्यांना गरज लागत नाही भाई असं एक्सप्लेन करायची की भाई मला चाव तू. पहिल्यांदा ट्रेकिंग करतोय मी बाय द वे. आम्ही लास्ट टाइम गेलो तेव्हा प्लॅन झाला होता आमचा, पण हे बोलली आम्ही बाईकवर येतो. कुठे रे आपलं. बट माझ्याकडून ते पण पॉसिबल नाही झालं असतं एवढं चढणं, कारण की आम्ही एवढं थकलो होतो ना. अरे हा कळसूबाईची गोष्ट बोलतोय आम्ही, पण खतरनाक लेवल भाई. अरे ट्रेकिंग जेव्हा आपण खूप दिवस नाही करत ना आणि अचानक केली ना मग पाय दुखता आणि ठीक आहे. म्हणजे इन शॉर्ट लागली भाऊजी, चालतं काही विषय नाही. ट्रेकिंग छोटी, ट्रेकिंगला आलं पाहिजे.
कोरीव काम आहे. पण इकडनं असं स्ट्रेट चाललो आता. तर हे 3 नंबरचं आहे. हे असतात ओव्हर एक्साइटमेंटवाले मुलं. प्रत्येक रूम बघताय. भाई मी एक विचार करतोय की आता इकडं असं ठीकठाक म्हणजे भारी वाटतंय. त्या जमान्यामध्ये इकडं कसं वाटत असेल म्हणजे इकडनं असं आणि इकडनं असं मस्त डोंगराचा व्ह्यू असेल म्हणजे पूर्ण एकदम हिरवगार असेल इकडनं. काय रे आताच ठीक आहे आता सगळ्या बिल्डिंग्स होऊन गेल्या पण त्या टाइमला विचार कर ना भाई. मी असं विचार करूनच असं हे चालू आहे की काय खतरनाक असेल. तर इकडं काय किती नंबर आहे बघितलं नाही पण ठीक आहे चला. इकडं दोन 3 रूम आहे. हा एक इकडं पण आहे परत मध्ये एक आहे. हा तर इकडे एक आहे. 2 रूम आहे इकडे. नंतर इकडे आलो का परत इकडे एक रूम आहे म्हणजे इकडे 3 रूम होते आणि डोर पण लावले काही सोबत. इथं पण एक रूम आहे. सेमच आहे सर्व. तो अजून एक सेम म्हणजे काहीच फरक नाही आहे. राहायचं बाबा आता नाही राहत. हे आवाज किती भारी ऐकू होतं बघा. एवढे करी हे बघा. हे 13 नंबर आहे. नंतर हा 14 नंबर. सगळे रूम सेमच आहे. सर्व रूम सेमच आहे भाई. इथं पाणी बघ पिण्याचे पाणी. एक्सरसाइज करत होतं मला वाटलं कोणीतरी काही खरं नाही तुझं काय. हे एवढं प्लेन कोरलंय भाई. किती वेळ लागला असेल ना. वर्ष लागले महिने. भाई मी काय म्हणतो मित्रांनो इकडं ना बंद केले वाटतं. जाऊ शकत नाही आपण. तिथं वरती पण एक जागा आहे. वरती खूप आहे रे. दगड पाहिले पूर्ण वगैरे एकदम डिटेल्स केलेले. मग तू करतो का बोल. करशील का. माझ्याकडून तुटूनच जाईल सगळं. हा स्वतः तुटून जाईल माहिती आहे का. इथं कुठेही बांधकाम केलेलं नाही. हे बघा किती जास्त कोरीव बाग आहे बाई. माहित नाही मला पण असं वाटतं इकडे काहीतरी असं ना दिवा काही असेल तो ठेवला असेल असं. कारण की तो वरतीच बर्न झालंय. बर्न हे बघा मित्रांनो हा हुशार आहे म्हणून तुषार आहे. हे तुझी टॅगलाईन बनव रे. येस आय नो. अरे सेमच रूम आहे बाई. स्पेस किती खेळायला. अरे खेळले का ते पागल भाई. हा सर्वात मोठा दिसतोय मला हॉल. सर्वात मोठा हॉल. इथं काय दिले वरती. थांब. अरे वेगळी लँग्वेज आहे काहीतरी. मित्रांनो कमेंट्स मध्ये सांगा कोणी असेल तर. याचा अर्थ काय सांगा मित्रांनो. भावांनो बघा मूर्ती बघा. इथं ना जेव्हा आधी आलो होतो ना तेव्हा इकडं मस्त असं म्हणजे इथं माहीत नाही मला लँटर्न म्हणजे आपलं कॅन्डल लागायचे नाहीतर मग दिवे लागायचे. मे बी काहीतरी असेल तेव्हा. आणि असं पूर्ण रूम असा वॉर्म राहायचा. आता ठीक आहे आता काहीतरी वेगळं आहे. चला आता बस झालं. आता बघू अजून पुढे आहे काहीतरी. ते झालं का मग डायरेक्ट रिटर्न टू घर. भाई मी म्हणजे इतकं जास्त खतरनाक एक्सप्लोअर नव्हतं केलं. फर्स्ट टाइम करतो एवढं खतरनाक. आणि भारी वाटतं म्हणजे सकाळी सकाळी आलो ना प्रसन्न पण वाटतं एकदम. तगडं खतरनाक लेवलला. आता इकडनं पुढे काय जायला वर जागा आहे वाटतं. जाऊ आपण वर जाऊ. जाऊ दे ते पाहिजे का किती. हा हे तर खूप खतरनाक होतं. आम्ही रेकॉर्डिंग करू शकलो नाही. आता इकडनं वर जायला रस्ता वाटतं. वर जाऊ आपण टॉपला. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय एकदम टॉपला मी फर्स्ट टाइम चाललोय. काय माहिती कसं पण एकदम नजारा बघून घ्या. ॲडव्हेंचर करू शकतो.
व्हॉट डू यू थिंक करावं का? आय डोंट थिंक सो. ॲडव्हेंचर नको एवढं. काय नाही, दुसरं फिरून जावं लागेल. ते मजाक नाही करत, ते फर्स्ट टाइम आलो आहे आणि आय डोंट नो का बरं सवय नसेल ना ट्रेकिंगची, त्यामुळे ना एवढी खतरनाक म्हणजे थकलो ना आम्ही. भाऊ तर फुल रस्ते शोधतो, एकदम थोडं वरच बाकी आता. भाई मी काय म्हणतोय, अनएक्सपेक्टेड ट्रेक होता, म्हणजे फर्स्ट टाइम आलो होतो तर खूप थकलो आहे. म्हणजे एवढं वाटलं नाही की असेल. हारियरपेक्षा मला हा जास्त हार्ड वाटला टू बी ऑनेस्ट, कारण की एकदम असा सेफ्टी नव्हती आणि वरून पाय स्लिप होत होते. तरी शूज आपले चांगले, तरी तुम्ही आता नजारा बघा. म्हणजे जाताना एक स्ट्रेंजर भेटलो, आता सोबत चाललोय. कसं आहे, आमचे दर्शन भाऊ जरा घाबरून गेलेले, त्यांना असं वाटतं तुम्ही सेटलो कडे ढगात आहे, पण असं काय होणार नाही. काही बोला मजा आहे, खतरनाक लेवलला वारं पण जोरात आहे. तो काय जाणार आता मजा येणार आहे दर्शन भाऊची थोडीशी. अरे एवढं लोक आहे समोर भाई, इकडे दिसत आहे. हे बघ मला वाटलं सोपं असेल, पण नाही, थोडं अवघड आहे. आणि प्रत्येक ग्रुपमध्ये एक नमुना असतो जो की जातो म्हणजे डेड होतो, डेड. त्यामध्ये मागे ग्रुपमधला एक ग्रुपमध्ये मी होतो ना. नाही, तू जरा ठीक होता रे. म्हणजे तू हार नाही मानली, त्याने हार मानून दिली. हार जीवासाठी हार नाही मानली. चालतं. तर मित्रांनो, फायनली आमचा ट्रेक झाला आणि थोडा अनएक्सपेक्टेड ट्रेक होता असं बोलू शकतो, कारण की आम्हाला वाटलं सोपं असेल, पण ते जरा अवघडच झालं. त्यामध्ये भाऊंचं फर्स्ट ट्रेक होता, तर मग त्यांचा एक्सपिरियन्स मी जरा अजून नेक्स्ट लेवल करून दिला. काय वाटतं भाऊ? भाऊ आता बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे, पण ठीक आहे. आता आपण हा व्लॉग इकडंच एंड करूया. थोडासा म्हणजे मोठं व्लॉग करायचं जास्त आपला मोठं होता, पण ते ट्रेकिंग ब्लॉग जास्त होऊन गेला. पण आता बस झालं, आता एंड करूया. बाय बाय. ट्रेकिंग खूपच चांगली होती. आम्ही ट्रेकिंग पण केली, अजून मोठो ब्लॉग पण केला आणि आर्किओलॉजिस्टगिरी पण केली आणि ते काय असतं ते रोप क्लाइम्बिंग पण आम्ही केली. येस, याने 2 वेळेस केली, मी एकाच वेळेस केली. म्हणजे मज्जा आली. पण आता मी काय म्हणतो, जास्त मोठा व्हिडिओ झाला असेल तर हा व्लॉग इकडंच एंड करूया आणि भेटूया एक नवीन एक्सायटेड व्लॉगमध्ये. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. बाय बाय. सी यू. गुड नाईट आणि गुड मॉर्निंग पण.